पार्थ पवारही दुसऱ्या गाडीमध्ये आपल्याला दिसतात। संपूर्ण पवार कुटुंबासाठी हा अतिशय मोठा धक्का असणार आहे। जसं प्रज्ञा तू सांगत होतीस त्याप्रमाणे जरी राजकीय मार्ग वेगळे झाले होते किंवा पक्षामध्ये फूट पडलेली होती तरी देखील पवार कुटुंबातील कटुता ही कधीही आपल्याला दिसली नाही। त्यांच्यामध्ये एकी होती। वेगवेगळ्या सणा समारंभाच्या निमित्तानं पवार कुटुंब आपल्याला कायमच एकत्र दिसलेलं होतं आणि आता तर त्यांनी एकत्रित निवडणुका लढवलेल्या होत्या। त्यामुळे पवार कुटुंब पुन्हा एकत्र येणार किंवा त्यांचे दोन्ही पक्ष एकत्र येणार अशी चर्चा गेल्या काही दिवसात राजकीय वर्तुळात सुरू असताना आता ही अतिशय हादरवणारी बातमी आली आहे। महाराष्ट्रासाठी अत्यंत वेदनादायी दिवस असा आज म्हणावं लागेल, कारण की या राज्याचे नेते अजितदादांचा अशा पद्धतीनं या ठिकाणी मृत्यू झाला की शब्द आपले नाहीत काय त्यांच्याबद्दल भावना व्यक्त करण्यासाठी। मला वाटतं एक कर्तृत्व नेतृत्व हे राज्य मुकलेलं आहे असं एवढाच मला भावना या निमित्तानं व्यक्त करायच्या आहेत। ही प्रतिक्रिया आपण पाहिली। एक कर्तृत्ववान नेत्याला राज्य मुकलंय असं सतेज पाटील म्हणालेत। आणि माधवी, जसं तू सांगत होतीस की महाराष्ट्राच्या राजकारणातले वारे काहीसे बदलत होते तसं चित्र निर्माण झालं होतं। दोन्ही राष्ट्रवादी या महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये काही ठिकाणी एकत्र लढल्या होत्या आणि हाच पॅटर्न नंतर राज्यात सत्तेत देखील येईल अशी देखील चर्चा रंगत असताना अजित पवार यांची ही अकाली एक्झिट मनाला चटका लावणारी आहे। अजित पवारांच्या राजकीय कारकिर्दीचा जर विचार केला तर उपमुख्यमंत्रीपद आणि अजित पवार हे एक वेगळं समीकरण निर्माण झालं होतं, कारण 5 वेळा ते राज्याचे उपमुख्यमंत्री झालेले होते आणि त्यावरून अनेकदा त्यांनी मिश्किल टिप्पणी देखील केलेली होती अनेक जाहीर पत्रकार परिषदांमध्ये आणि त्यांनी ते खूप हसत खेळत स्वीकारलेलं समीकरण होतं। पण त्यासोबतच कार्यकर्त्यांची एक सुप्त इच्छा होती की आपल्या नेत्यानं मुख्यमंत्री बनावं आणि मुख्यमंत्री पदासाठी प्रचंड कॅलिबर असलेला नेता म्हणून अजित पवारांकडे पाहिलं जायचं, कारण का मुख्यमंत्री पद मिळवण्यासाठी किंवा मुख्यमंत्रीपदी बसण्यासाठी जे जे गुण आवश्यक असतात ते सगळे गुण अजित पवारांकडे होते। महाराष्ट्राच्या राजकारणाचा प्रचंड असा दांडगा व्यासंग त्यांच्याकडे होता। शरद पवारांचा अनुभव त्यांच्या पाठीशी होता। प्रशासनावरती प्रचंड हुकूमत होती। लोकांमध्ये प्रचंड प्रेम त्यांना मिळत होतं। कार्यकर्त्यांमध्ये आपल्या नेतृत्वाबद्दल विश्वास होता। त्याच विश्वासाच्या जोरावर ज्यावेळी अजित पवारांनी वेगळा मार्ग निवडला त्यावेळी अनेक कार्यकर्ते हे अजित पवारांसोबत गेले, सत्तेत सहभागी झाले। हे सगळे गुण अजित पवारांकडे होते आणि मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हायचं त्यांच्या कार्यकर्त्यांचं एक स्वप्न होतं, पण दुर्दैवानं ते आता कधीच पूर्ण होणार नाहीये। आपण काही महत्त्वाचे अपडेट्स देऊयात। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता बारामतीच्या दिशेने रवाना झाल्याचं कळतंय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील मुख्यमंत्र्यांशी या विमान अपघाताची आणि अजित पवारांच्या मृत्यू संदर्भात फोनद्वारे माहिती घेतल्याचं कळतंय। आजचा सगळा दौरा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रद्द केलेला आहे। हे सगळे नेते आता बारामतीकडे रवाना होत आहेत। अजित पवारांचे सगळे महत्त्वाचे नेते, पहिल्या फळीतले नेते, मंत्री यांनाही अश्रू अनावर झालेले आहेत। हे सगळे नेते आता बारामतीकडे धाव घेत आहेत। त्यांच्यासाठी ज्याच्या विश्वासावर ते राजकारणामध्ये पुढे जात होते तर त्यांचा तो नेता आता गमावलेला आहे, त्यामुळे त्यांच्याही अश्रूंचा बांध फुटलाय। तर अजित पवारांचे जे अंगरक्षक होते, सुरक्षा रक्षक होते, विदित जाधव त्यांचा देखील या अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे। एकूण 6 जण या विमानानं प्रवास करत होते आणि त्या 6ही जणांचा मृत्यू झालाय। अजित पवार, विदित जाधव जे अजित पवारांचे अंगरक्षक होते, सुरक्षा रक्षक होते, त्यांचा मृत्यू झालाय। त्यांच्यासोबत पिंकी माळी यांचा देखील मृत्यू झालेला आहे। तर कॅप्टन होते 2 जण, सुमित कपूर आणि शांभवी पाठक, त्यांचा देखील या विमान अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। अत्यंत अकल्पित, वेदनादायी आणि कधी कोणी विचारही केला नसेल अशा पद्धतीनं अजित पवारांनी महाराष्ट्राच्या या राजकारणातून एक्झिट घेतलेली आहे। मनाला चटका लावणारी ही घटना आहे।
संजय राऊत यांनी अत्यंत योग्य शब्दात सांगितलं की अजित पवारांशिवाय महाराष्ट्राचं राजकारण हे बेचव आणि अळणी होईल. कारण का महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक स्पार्क निर्माण करणं, महाराष्ट्राच्या या संपूर्ण राजकीय वर्तुळात जिथे कायमच आरोप प्रत्यारोप होत असतात, टीका टिप्पणी होत असते, तिथे मिश्किल वक्तव्य करून काहीसा कार्यकर्त्यांवरचा ताण हलका करणं, आपल्या सहकाऱ्यांवरचा ताण हलका करणं हे अजित पवार सातत्यानं करत असायचे. आणि प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितलंय पाहूया. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा आज सकाळी अपघात झाला. जे प्रत्यक्षदर्शी आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूयात. नेमकं तुम्ही सकाळी काय बघितली? म्हणजे ते एरोप्लेन पहिल्यांदा गेलं, ते पहिल्यांदा असं वरून गेलं, मग ते फिरून आलं आणि ते गावाकडून असं खालून येत होतं आणि ते असं म्हणजे साईडला असं ते ही होत होतं उलट असं, आणि ते असं फिरलं, ते जाग्यावर असं टच झालं खाली त्या पट्टीच्या आणि जाग्यावर बरोबर असा स्फोट झाला. ते स्फोट झाल्याबरोबर असा खूप मोठा ते आमच्या घरापर्यंत त्याचे पार्ट सगळे उडले आणि ते